इयत्ता 9वीतून 10वीत आलेले स्टेट बोर्ड CBSEचे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि त्यांच्यासोबत काम करणारे सर्व घटक यांना मी प्राध्यापक डॉक्टर भारत खराटे, विभागीय संचालक चाटे शिक्षण समूह कोल्हापूर विभाग. मित्रहो, आज तुमच्यासोबत बोलताना सुरुवातीला तुम्ही 10वीच्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि तुम्ही अभ्यासही 10वीचा सुरू केलेला आहे. त्यामुळं तुमच्या सर्वांचं, पालकांसह, तुम्हाला शिकवणाऱ्या शिक्षकांसह सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सन्माननीय चाटे सर, सन्माननीय सर्व आमचा विभागीय स्टाफ आणि सर्व आमच्या चाटे शिक्षण समूहातील पदाधिकाऱ्यांच्या आणि माझ्या वतीने. मित्रहो, 10वीत आपण आत्ता सुरुवात केली आणि मग आपल्याला जे काही 9वीपर्यंतचं ज्ञान मिळालेलं आहे, इयत्ता पहिलीपासून, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी हा एक टप्पा होता. त्याच्यानंतर 5, 6, 7 इथपर्यंतचा एक टप्पा होता. त्याच्यानंतर 8वी 9वी झाली आणि मग बघत बघत आपण 10वीपर्यंत, 10वीत कशा आलो हे आपल्याला कळलं नाही. आणि एका बाजूनं करिअरच्या गोष्टी सुरू झाल्या. मग 10वी काय करायचं, 10वीत क्लास कुठला, शाळा काय, आणि मग सगळ्या गोष्टी पालकांसह, मग आईवडील असतील, त्याच्यानंतर बहीण भाऊ असतील, ह्या सगळ्यांमध्ये तुमच्यासह व्यवस्थित चर्चा सुरू झाली आणि तुम्ही काम सुरू केलं. प्रथमतः चाटे शिक्षण समूहाचा अर्थ मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा समजून सांगतो. चाटे शिक्षण समूहामध्ये चाटे क्लासेस ही मदर इन्स्टिट्यूट, जी प्राध्यापक मच्छिंद्र चाटे सर आणि गोपीचंद चाटे सरांनी 1987ला स्थापन केली. आणि तेव्हापासून औरंगाबादला जी सुरुवात झाली तेव्हापासून आजपर्यंत या प्रवासामध्ये लाखो विद्यार्थ्यांनी या चाटे शिक्षण समूहावर जो विश्वास ठेवला, चाटे शिक्षण समूहाच्या कार्यपद्धतीवर जो विश्वास ठेवला, ज्याच्यामध्ये मग चाटे स्कूल नंतर आलं, स्टेट बोर्डची स्कूल, CBSEची स्कूल, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आल्या आणि 11वी 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांची व्यवस्थित स्पर्धा परीक्षांची, ज्याच्यामध्ये CET, JEE, NEET किंवा राज्यस्तरावरच्या आणि राष्ट्रीय स्तरावरच्या विविध स्पर्धा परीक्षा. हे तुम्हाला मी का सांगतोय की चाटे हे अतिशय विद्यार्थ्यांकडून काम करून घेणारं महाराष्ट्रातलं एकमेव असं नाव आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लावली जाते, विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेतला जातो, पालकांसोबत समन्वय ठेवला जातो. आणि म्हणून तुम्ही सर्वजण जे जे ऐकत आहात त्यात चाटेचे विद्यार्थी तर मॅक्सिमम स्कूलचे किंवा क्लासचे आहेतच, पण इतरही विद्यार्थी जे कोणी ऐकत असतील त्यांनीसुद्धा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शॉर्टकट हा आयुष्यात कधीही तुम्हाला यशस्वी करू शकत नाही. आणि म्हणून चाटे सरांनी जे काही आपल्याला एक ब्रीद वाक्य दिलं सुरुवातीपासून, योग्य मार्गदर्शनासह सातत्यपूर्ण नियोजनबद्ध कठोर परिश्रम हाच उज्ज्वल यशाचा खरा राजमार्ग. आणि म्हणून त्या ब्रीद वाक्यावर चाटे शिक्षण समूहातले सर्व विद्यार्थी, पालक चालत असतात, काम करत असतात, परिश्रम घेत असतात. मित्रहो, 10वीमध्ये तुम्हाला आज अभ्यास सुरू केल्यानंतर विषय कुठले आहेत? भाषा विषय आहे, त्याच्यानंतर सायन्स आहे, मॅथ्स आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काही ग्रेड सब्जेक्ट्स आहेत, सोशल सायन्स आहे. स्टेट बोर्ड आणि CBSE दोन्हीही पॅटर्नच्या विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी हे माझं बोलणं या अर्थानं महत्त्वाचं आहे, या अर्थानं मी तुमच्याशी संवाद साधतोय की ज्याच्यामधून तुम्हाला तुमच्या भविष्यातल्या 12वी नंतरच्या करिअरचा या 3 वर्षामध्ये एक मॅप करायचा आहे, ज्याला आपण रोड मॅप म्हणतो, करिअरचा संकल्प करायचा. आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना सुरुवातीलाच निश्चित पद्धतीनं शुभेच्छा देतो की ज्याच्यामधून तुम्ही तुमचा संकल्पच असा तयार केला पाहिजे ज्याला मी ड्रीम मार्कशीट म्हणतो. आता 10वीची करायची पहिल्यांदा की बोर्ड परीक्षामध्ये आपल्याला विषयवार किती गुण घ्यायचे याची ड्रीम मार्कशीट करा. तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये ते तुमचं जे काही उद्दिष्ट ठरवलेलं आहे, ध्येय ठरवलेलं आहे ते तुम्ही लावा. जसं 10वीचं मार्कशीट असतं, विषय असतात, एकूण गुण असतात, आणि मग त्याच्यापैकी आपल्याला किती गुण घ्यायचे. याच्यामुळं होतं काय की आपल्याला नेहमी आपल्या होणाऱ्या कामामध्ये ते जे ठरवलेलं आपलं टार्गेट आहे ते आठवतं. महाभारत रामायणामधली गोष्ट माहिती आहे तुम्हाला. अर्जुनाला
फक्त माशाचा डोळा दिसायचा. म्हणजे काय? ही गोष्ट नेहमी विद्यार्थ्यांना का सांगितली जाते, का तिचा उल्लेख केला जातो, की आपण आपल्या ध्येयावर जर 100% लक्ष केंद्रित केलं तर ते अचीव करणं, ते आपल्याला सक्सेस मिळवणं सोपं जातं, किंबहुना आमची मानसिकता आपली तशी होते आणि त्याचा आपल्याला प्रचंड फायदा होतो. तुम्हाला माहिती की काळ, काम आणि वेग याचं गणित आपल्याला घालायचं. म्हणजे ड्रीम मार्कशीट तयार झालं, त्याच्यानंतर मग आपण 10वीच्या अभ्यासाची आता सुरुवात केली. सुरुवातीचा काळ हा शिकण्याचा असतो जास्तीत जास्त. तुम्हाला सायन्सचे टीचर, मॅथ्सचे टीचर, सोशल सायन्सचे टीचर किंवा भाषा विषयांचे टीचर अगदी शिकवताना तुमच्या ज्या वह्या असतील, ज्याच्यामध्ये पहिल्या पानावर तुमचं नाव असेल, दुसऱ्या आणि तिसऱ्या पानावर त्या विषयाचा अभ्यासक्रम असेल, त्याच्यानंतर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असेल बोर्डाच्या, आणि मग टॉपिक वाईज तुम्ही जे शिकवलं ते क्लासमधलं लिहिलेलं असेल, गृहपाठ दिलेला सोडवाल तुम्ही त्याच्यामध्ये. म्हणजेच अभ्यासाची प्रक्रिया कशी आहे, प्रत्येक विषयाचे किती मार्क्स आहेत, किती प्रकरणं म्हणजे टॉपिक्स आहेत, हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. हाऊ मेनी टॉपिक्स इज देअर, बिकॉज सायन्स मॅथ्समध्ये युनिट वाईज मार्क्स असतात, लँग्वेजेसमध्ये रायटिंग स्किल असतं, ग्रामर असतं, त्याच्यानंतर लेसन्स असतात, पोएम्स असतात. ते हा जो तुमचा परीक्षेचा पॅटर्न आहे SSC बोर्डाचा किंवा CBSE बोर्डचा, तो तुम्हाला शिक्षक देतात, दिलेला असेल. त्याच्यामुळे त्या पॅटर्ननुसार काम करायचं. कारण तुम्ही किती हुशार आहात, तुमचा अभ्यास कसा आहे, याचं तुमच्या शैक्षणिक जीवनातलं पहिलं मेजरमेंट जे होणार आहे ते शैक्षणिक बायोडाटा ज्याला म्हणतो, ते 10वीपासून सुरू होणार आहे. मग 10वीचे मार्क तुमच्या बायोडाटात लिहिली जाणार आहेत, 12वीची लिहिली जाणार आहेत, आणि मग ग्रॅज्युएशन प्लस इतर शिक्षण. या पद्धतीनं तुमच्या आत्तापर्यंतच्या शालेय जीवनातला जो परामर्श असतो, ज्याला म्हणतो आपण निष्कर्ष असतो, आणि त्याची सुरुवात तुमच्या शैक्षणिक जीवनातल्या बायोडाटा लिहिण्याची बेस्ट व्हावी, या अर्थानं मागाशी मी सांगितलं तसं तुम्ही तुमचं ड्रीम मार्कशीट बनवा. ड्रीम मार्कशीट बनवताना तुम्हाला 8वीला किती मार्क होते, 9वीला किती मार्क्स पडली, याचा नीट विचार करा. आणि मग त्याच्यामध्ये नॅचरली 10वीला आपल्याला एक मेंटल हे असतो, इम्प्रेशन असतं. त्याच्यानंतर बोर्डाची परीक्षा म्हणून ॲटोमॅटिकली आपण सगळं सिरियसली करणार आहोत, आणि त्याच्यामुळे तुमची 9वीतल्या 8वीतल्या मार्कांमध्ये किमान म्हणतो मी 8 to 10% ग्रोथ एक्सपेक्टेड. आर यू ॲग्री विथ मी? यस ऑर नो? 100% तुम्ही ॲग्री असलं पाहिजे. कारण तुम्ही 9वी 10वीच्या अभ्यासामध्ये फरक हा लक्षात घेणार आहात की तुमची मेंटॅलिटी आणि तुमची एक माइंडसेट हा 10वी बोर्डसाठी तयार होणार आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्र आणि पालकांना सुद्धा मी इथे एक गोष्ट नमूद करू इच्छितो की तुम्ही आपल्या मुलाचे विषय कुठले आहेत, पॅटर्न कुठला आहे, त्याचा क्लास कसा आहे, त्याचं पॅटर्न परीक्षांचं काय ठरलेलं आहे, आणि मग आपल्याला जे काम करायचं आहे ते समजून घ्यायचं आहे आपल्या पाल्याकडून. कारण 11th आवरला फक्त परीक्षा जवळ आल्यानंतर आपण जागा होऊन चालत नाही. पहिल्या दिवसापासून जर आपण काम केलं, त्याच्यासोबत इन्व्हॉल्व असलो आईवडिलांपैकी एक जण ॲज अ पॅरेंट, तर त्याच्यामध्ये त्याचा पाल्याला सुद्धा चांगला फायदा होतो. आणि विद्यार्थ्यांनी ही गोष्ट सकारात्मक घेतली पाहिजे, पॉझिटिव्हली घेतली पाहिजे की पालक मीन्स पॅरेंट्स आपल्या भल्यासाठी, आपल्याला चांगलं सक्सेस मिळवण्यासाठी आणि आपलं यश चांगलं सक्सेसमध्ये रूपांतरित होण्यासाठी, आपला संकल्प जो आपण ड्रीम मार्कशीट करतोय त्याची अचिव्हमेंट मिळण्यासाठी मदत करणारे घटक आहेत. काही मुलं पालकांना तू कशाला येते आईला म्हणतात, वडिलांना म्हणतात तुम्ही कशाला येता क्लासवर, कशाला येता शाळेत, असं कृपया विद्यार्थ्यांनी करू नये. पॅरेंट्स, टीचर्स अँड यू, these are the 3 factors which carries very important role for getting the good success which is decided by you people. तुम्ही ठरवलेलं यश मिळवण्यासाठी विद्यार्थी तर तुम्ही अल्टिमेटली मेन रोल करणार आहात. सपोज दिस इज वन ड्रामा, एक नाटक आहे असं गृहीत धरलं तर या नाटकातले मुख्य कॅरेक्टर तुम्ही आहात. वी मीन्स चॅटेन टीचर्स, युअर स्कूल टीचर्स, देन युअर पॅरेंट्स, हे तुमचे पडद्यामागचे तुम्हाला बॅकिंग देणारे, सपोर्ट करणारे कॅरेक्टर. आर यू ॲग्री विथ मी? येस, 100% तुम्ही 100% गोष्ट मान्य करा. आणि म्हणून विद्यार्थी मित्र, व्हॉट इज मीन बाय स्टडी? स्टडी मीन्स ट्राय टू अंडरस्टँड मॅक्सिमम फॉर ईच अँड एव्हरी सब्जेक्ट ॲट द टाइम ऑफ टीचिंग वेन यू आर अटेंडिंग क्लास ऑर स्कूल. वर्गामध्ये तुम्ही जेव्हा अटेंड असता,
शाळेच्या किंवा क्लासच्या, तेव्हा तुमचं पूर्ण लक्ष शिक्षकांच्या शिकवण्याकडे असलं पाहिजे. व्यवस्थित लिहून घेतलं पाहिजे. तुम्हाला परीक्षेच्या पॅटर्ननुसार समजलं का, क्वेश्चन आन्सर्स येतात का, डिस्क्रिप्शन कळालं का, हे सगळं महत्त्वाचं असतं. आणि म्हणून तुम्ही लक्ष दिलं तर तिथंच तुमचं काम 100% चांगलं होतं. एकदा समजलेली गोष्ट बघा, सायकल आपण समजून घेऊन प्रॅक्टिस करतो म्हणून कधी विसरते का? पोहायला आपण समजून घेऊन प्रॅक्टिस करतो, शिकतो म्हणून कधी पुन्हा ते विसरतं का? सेम तसंच आहे. ज्या गोष्टी तुम्हाला आत्तापर्यंत माहिती आहेत म्हणून त्या सांगितल्या, पोहणं आणि सायकल. तसंच आहे, तुम्ही 10वीला सुद्धा 8वी 9वी जसा अभ्यास केला त्याच्यापेक्षा थोडासा जास्त अभ्यास करायचा, इझी घ्यायचं. 10वीची बोर्ड परीक्षा म्हणजे काही अवघड विषय नाही. 100% त्याला पॅटर्न असतो. तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे, नोंद सगळं आहे, कोणता विषय कसा आहे, किती मार्क्स आहेत, किती अभ्यासक्रम आहे. आणि म्हणून अभ्यास करताना वर्गामध्ये शिकवताना लक्ष देणं, शिकवलेलं समजून घेणं, लिहून घेणं आणि पुस्तकांमधून आणि नोट्समधून त्याचं व्यवस्थित वाचन करून प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये परीक्षेच्या पॅटर्ननुसार, एक्झामिनेशन पॅटर्ननुसार त्याची प्रॅक्टिस करणं हे महत्त्वाचं असतं. मग प्रॅक्टिसमध्ये पहिल्यांदा येतो क्लासवर. क्लासमध्ये काही एक्झाम्पल्स देतात टीचर, डायग्राम्स काढायला सांगतात, क्वेश्चन आन्सर करतात, क्वेश्चन्स विचारतात ओरली. त्याच्यामध्ये आपली इन्व्हॉल्वमेंट पाहिजे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर येतं होमवर्क. होमवर्क हा तुम्ही स्टडी करून लिहायला शिका, बघून लिहू नका, अभ्यास करून लिहा. म्हणजे संभाव्य परीक्षेत त्या उत्तराच्या होणाऱ्या चुका ह्या ग्रहपाठामध्येच दुरुस्त होतात. ग्रहपाठ हा ओझं नाही आहे, हे क्लरिकल वर्क नाही आहे, डॉंकी वर्क नाही आहे. तुम्हाला शिक्षक जेव्हा शिकवतात, तुमच्याशी जेव्हा ते एक्सप्लेन करतात, तुम्हाला किती कळालं, तुम्हाला समजलं का, कॅन यू मीन्स अंडरस्टँड झालं का, याच्यासाठीची ती एक चाचणी असते, टेस्ट असते. दॅट इज अ होमवर्क. अंडरस्टँड? देन युनिट टेस्ट. चार्टे पॅटर्नमधल्या चार्टे क्लासेस असेल, स्कूल असेल, सगळ्या विद्यार्थ्यांना नेहमी चांगले मार्क्स का पडतात? 10वीच्या परीक्षेत असेल किंवा इतर कुठल्याही परीक्षेमध्ये. त्याचं कारण तिथं शिकणारी मुलं ही नेहमी व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करतात, लक्ष देतात आणि व्यवस्थित सांगितलेला होमवर्क करून युनिट टेस्ट देतात. आता तुम्ही दररोज वर्गात लक्ष द्यायला लागलात, व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करायला लागलात, रीडिंग करायला लागलात, होमवर्क सोडवायला लागलात, तुम्हाला डाऊट्स यायला लागले. डाऊट्स वेळच्या वेळेला टीचर्सना विचारणं, ते सॉल्व्ह करून घेणं आणि त्याचं समाधान करून घेणं फार महत्त्वाचं असतं. डाऊट्स तुमच्या मनामध्ये ठेवू नका, विचारा. नॉट नेसेसरी एकदा शिकवताना तुम्हाला सगळं समजेल असं काही आवश्यक नसतं आणि तसं होतंही नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून शिक्षकांनी शिकवताना लक्ष देणं, समजून घेणं, गृहपाठ सोडवणं, प्रॅक्टिस करणं आणि युनिट टेस्ट देणं. युनिट टेस्टचा पेपर दर आठवड्याला टेस्ट असतात, 2, 3, 1. इट डिपेंड्स ऑन द सिलेबस कम्प्लिशन. मग त्याच्यात जिथं कुठं काही चुकतं त्याचं पुन्हा उत्तर लेखन करणं, त्याची स्टडी करणं आणि सगळे जरी प्रश्न समजा बरोबर आले, 30पैकी 30 मार्क्स मिळाले, तरीसुद्धा त्या विषयाच्या त्या टॉपिकमध्ये राहिलेल्या कंटेंटवर काही प्रश्न येतील का याचं कम्पॅरेटिव्ह स्टडी केल्यामुळे काय होतं की तो पूर्ण टॉपिक तयार होतो. ही अभ्यासाची रिक्वायरमेंट असते, नीट लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये साधारणतः प्लॅनिंग जे असतं, डेली प्लॅनिंगमध्ये तुमचं रात्री तुम्ही झोपता, त्याच्यानंतर झोपल्यापासून सकाळी 5, 5:30, 6च्या दरम्यान उठला की रात्री पुन्हा 10ला झोपेपर्यंत तुमची क्लास किती वेळ असणार, शाळा किती वेळ असणार, तुम्ही सेल्फ स्टडी किती वेळ करणार, तुमचं जेवण खावण किंवा इतर ह्याच्यामध्ये फिजिकल फिटनेसमध्ये किती वेळ जातो, याचं अगदी तासाचं प्लॅनिंग तुमचं असावं. पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे साधारणतः मे, जून, जुलै हा जो टप्पा आहे, या टप्प्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला स्पीड यायला वेळ लागेल, पण या टप्प्यामध्ये सुद्धा किमान 3-4 तासाचा सेल्फ स्टडी होणं गरजेचं आहे. सेल्फ स्टडी म्हणजे तुम्ही बसताय, वाचन करताय, त्याची क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये प्रॅक्टिस करताय. दॅट इज सेल्फ स्टडी, नीट लक्षात घ्या. आणि ते पुस्तकात किंवा नोट्समध्ये वगैरे न पाहता, म्हणजेच तुम्ही कामाला लागलेला आहात. पुढे मग हळूहळू पुढे जाल तसा वेळ वाढत जातो, म्हणजेच तुमचा अभ्यासाचा वेळ वाढत जातो, शिकवणं कमी होत जातं आणि मग परीक्षा जवळ येते. नीट लक्षात घ्या. त्याच्यामुळे पहिल्यापासून आपण रन रेट जो आहे तो स्ट्रॉंग ठेवायचा आहे. 3-4 तासाचा सुरुवातीपासून अभ्यास केला, क्लासेसची वेळ, शाळेची वेळ किंवा इतर वेळा सोडून, मग त्याच्यामध्ये मॉर्निंगला काही वेळ करा, इव्हिनिंगला काही वेळ करा, दुपारी वेळ मिळत असेल तर दुपारी करा. कहने का मतलब पूरा दिन का जो आपका प्लानिंग है वो परफेक्ट होना चाहिए, उसका इम्प्लीमेंटेशन.
आता दैनंदिन प्लॅनिंग ठरलं, अभ्यास म्हणजे काय कळलं, अभ्यासाची पद्धत कळली, लक्ष देणं कळलं. याच्यामध्ये आता सोमवार मंगळवार, साधारणतः सोमवार मंगळवार बुधवार 3 दिवस मागच्या आठवड्यामध्ये काय अभ्यास झाला याची रिव्हिजन उजळणी करा. म्हणजे झालेला अभ्यास विसरणार नाही, मागे पडणार नाही, कळलं नाही असं होणार नाही. आणि मग गुरुवार शुक्रवार शनिवार 3 दिवस पुढचे साधारणतः संडेच्या जशा चाटेमध्ये टेस्ट असतात वगैरे तसं तुम्ही युनिट टेस्टचा व्यवस्थित अभ्यास करा. म्हणजे झालेला अभ्यास रिवाईज व्हायला लागला आणि पुढचाही अभ्यास तुमचा कव्हर होत चालला, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. येस ऑर नो? 100% येस. लक्षात येते तुमच्या? त्यामुळं तुम्हाला तुमच्या आठवड्याचं प्लॅनिंग झालं, इथं कुठेही डिस्टर्ब होणार नाही. मग रविवारच्या टेस्ट झाल्या, त्या दिवशी थोडंसं एक हाफ डे झाला की हाफ डे मग इकडे तिकडे एखादा पिक्चर बघा, गाणी ऐका, थोडं बाहेर जाऊन या, म्हणजेच रिलॅक्सेशन ज्याला म्हणतो आपण ते होतं. आणि पुन्हा सोमवारपासून आपण फ्रेश माइंडसेटनं कामाला लागतो. या पद्धतीनं डेली प्लॅनिंग, वीकली प्लॅनिंग असं जर केलं तर त्याच्यात कुठंही तुम्हाला ताणतणाव येत नाही. या दरम्यान मग मंथ एंड येतो. मंथ एंडला आपण 4 आठवड्यांमध्ये काय काय काम केलं, किती कुठल्या कुठल्या टेस्ट झाल्या, किती मार्क्स मिळाले, होमवर्क कुठला राहिला का, जर काही आपलं राहिलं असेल ज्या त्या आठवड्यातलं तर ते मंथ एंडच्या 29-30 तारखेला वगैरे पूर्ण करा. ज्या त्या वेळेला काम केलं म्हणजे कधीही आपलं काहीही प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला माहिती, समय तो किसी का इंतजार नाही करत. वेळ कोणासाठी थांबते का? नाही. आणि म्हणून नीट लक्षात घ्या, सुरेश भटांनी सांगितलं तसं तुम्हाला सुद्धा परिश्रम घ्यायचे आहेत. कसे परिश्रम घ्यायचे आहेत? सुरेश भट असं म्हणतात, आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे, काट्यातही फुलांची कमान आहे, उचलून घे हवं ते दुनिया एक दुकान आहे, सुखासाठी कधी कधी रडावं लागतं तर कधी कधी हसावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून खाली पडावं लागतं. यस, कहने का मतलब आपको डेली बेसिस पे, देन वीकली बेसिस पे और मंथली रिवीजन बेसिस पे काम करना है. अगर आप इस हिसाब से करते हो तो आपका सिर्फ स्टडी नहीं होगा, यू गॉट द अल्टीमेटली एक गुड पर्सनैलिटी गुम हो जाएगी, आपका एक व्यक्तित्व घडेगा. नीट लक्षात घ्या, तुमचं एक व्यक्तिमत्व घडेल. पर्सनॅलिटी दुकानात विकत मिळते का? नाही, ती घडवावी लागते. आणि म्हणून 10वीच्या अभ्यासाकडे जर तुम्हाला कोणी विचारलं काय मिळणार आहे तुम्हाला, तर मला अभ्यास करण्याची एक वे मिळणार आहे, माझं व्यक्तिमत्व अभ्यासू करण्याची संधी मिळणार आहे आणि माझ्या 10वीपर्यंतच्या शिक्षणातल्या माझ्या अभ्यासाचं कॅलिबर, माझं मार्कशीट तयार होणार आहे. हे उत्तर तुमचं असलं पाहिजे. दॅट इज वाय आय एम आस्किंग टू यू युअर ड्रीम मार्कशीट, डेली प्लॅनिंग, वीकली प्लॅनिंग अँड मंथली रिव्हिजन प्लॅनिंग शुड बी दॅट. अँड व्हॉट इज दॅट? दॅट इज वाचन, लेखन, मनन आणि चिंतन. म्हणजेच रीडिंग करणं, कॉन्सन्ट्रेशन करणं, देन डिसिप्लिन बाळगणं, देन माइंडसेट तयार करणं, प्रॅक्टिस करणं. दीज आर द पॉईंट्स विच यू विल गेट द गुड सक्सेस. यस ऑर नो? जसं मागाशी मी सांगितलं की तुमच्यामधला हा वक्तशीरपणा, तुमचं नियोजन, तुमचं वाचन, तुमचं लेखन, तुमचा नियमितपणा, तुमची शिस्त, तुमचं आईवडिलांचं ऐकणं, देन आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे, आपल्या आहाराकडे लक्ष देणं, याच तर सगळ्या गोष्टी आज मिळत नाहीत अनेक विद्यार्थ्यांना. सो पॅरेंट्स अँड स्टुडंट्स, ही गोष्ट लक्षात घ्या. काहीही विकत मिळेल पण ज्ञान विकत मिळणार नाही. ज्ञानाची किंमत या जगामध्ये सतत वाढत राहते. सोन्याचा भाव कमी जास्त होतो, चांदीचा भाव कमी जास्त होतो, रिअल इस्टेट कमी जास्त होते, सेन्सेक्स गडगडतो, वरी जातो, पण मेरिट हे नेहमी इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये राहतं. आणि म्हणून आपल्याला मेरिटोरियस होण्यासाठी 10वीच्या आणि पुढच्या शिक्षणातलं सक्सेस मिळवण्यासाठी ज्या संधी आहेत त्या संधी स्टेट लेवलला आहेत, इंटरनॅशनल नॅशनल लेवलला आहेत. मग त्या मेडिकल इंजिनिअरिंगमधल्या असतील, त्या बेसिक सायन्सेसमधल्या असतील, त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समधल्या असतील, त्या कॉमर्समधल्या असतील, त्या आर्ट्समधल्या असतील किंवा इतर सर्व्हिसेसमधले असतील. पण कुठंही तुमच्या गुणवत्तेला डेफिनेटली मेरिटला व्हॅल्यू असणार आहे. सो माय ॲप्लिकेशन अँड ओपिनियन इज अँड माय तुम्हाला सल्ला आहे किंवा तुम्हाला आव्हान आहे की मेरिटोरियस स्टुडंट होण्यासाठी
आपल्याला 10वीच्या अभ्यासाकडे एक संकल्प जीवनातला यशस्वी म्हणून बघायचा आहे. बियॉन्ड द स्टडी, अभ्यासाच्या पलीकडे जाऊन त्याचा विचार करायचा आहे. कारण ही 3 वर्ष 10वी 11वी 12वी ही तुमच्या आयुष्यात पुन्हा येणार आहेत का? आणि म्हणून बर्थडेज पार्टी, कुठे प्रोग्राम, कुठे टूर्स वगैरे, जिथे जिथे वेळेचा अपव्यय होतो तिथे त्या टाळल्या पाहिजेत. पालकांनी इथं काय लक्षात ठेवायचंय की पालकत्व म्हणजे केवळ संगोपन नाही, तर प्रेरणा ही खरी पालकांची जबाबदारी असते. आपल्या पाल्याला त्या त्या वेळेला मोटिवेट करणं, प्रेरित करणं, त्याला कॉन्सन्ट्रेट करायला लावणं, त्याला काउन्सिलिंग करणं, त्याच्यासोबत अप्रोच ठेवणं, 100% तुम्हाला सक्सेस मिळणार. मित्रहो, अनेक अशी उदाहरणं आम्ही चाटेमध्ये बघतो माझ्या गेल्या 32-33 वर्षाच्या करिअरमध्ये, की साधी मुलं असतात पण हार्डवर्क करतात, पॅरेंट्स ऐकतात, टीचरांचं ऐकतात, मेहनत करतात, गरज आहे तिथे रात्र जागरणसुद्धा करतात. पण ती मुलं आज कोण आहे? IIT-मध्ये, ती गव्हर्नमेंट मेडिकल एम्समध्ये. परदेशातला असा कुठलाही देश नाही जिथं चाटे शिक्षण समूहाचा विद्यार्थी नाही. त्याचं कारण चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशननं या विद्यार्थ्यांना मेहनत शिकवली, एफर्ट शिकवले. आणि म्हणून तुम्ही अभ्यास करताना पुस्तकं म्हणजे आपली जी रिकमेंडेड टेक्स्टबुक आहे ती काय आहे, नोट्स काय आहे. देर इज अ डिफरन्स बिटवीन टेक्स्ट अँड नोट्स. नोट्स इज फॉर एक्सप्लेनेशन अँड एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. टेक्स्ट इज फॉर द सिलेबस करिक्युलम डिसाइडेड बाय द गव्हर्नमेंट, आणि त्याच्या पॅटर्ननुसार आपल्याला जायचं. आणि म्हणून नोट्स टेक्स्टमध्ये कुठेही कन्फ्युजन नको. टेक्स्टमधल्या कंटेंटला इलोबरेट केलेलं असतं, प्रॅक्टिस एक्झाम्पल्स दिलेले असतात, एक्झॅक्ट ॲन्सर क्वेश्चन्स आणि मार्किंग दिलेलं असतं. हे सगळं नोट्समध्ये आहे. आणि म्हणून तुम्ही युनिट टेस्ट त्या आठवड्यात देत आहे, त्याच्यानंतर आपल्या रिव्हिजन टेस्ट देणार आहात. आणि मग हे सगळं करताना तुम्हाला जिथं जिथं सब्जेक्ट वाईज, आता काही मुलांचं कसं असतं, भाषा विषयाला काही प्रॉब्लेम असतो, काही मुलांना मॅथ्सला असतो, काही मुलांना सायन्सला असतो. नो प्रॉब्लेम, सगळेच विषय सगळ्यांना जमतील असं अजिबात नाही. पण ज्याही विषयात आपल्याला काही आपण कच्चे आहोत, वीक आहोत, तिथं त्या वेळेला कॉन्सन्ट्रेट करा, इन्सिस्टंटली तिथे लक्ष द्या, तुमची ती शंका दूर होते. आणि तुम्हाला माहिती, मगाशी मी सांगितलं की रन रेट हा पहिल्या ओव्हरपासून जर बेस्ट ठेवला, नो प्रॉब्लेम, मॅच आपल्या हातात राहणार. आणि त्यासाठी पालक, विद्यार्थी, शिक्षक यांचा आम्ही सुद्धा ज्या वेळेला मीटिंग घेतो, बोलवतो, पालकांना, विद्यार्थ्यांना मी डेफिनेटली सांगेन की याच्यातूनच तुमचं सक्सेस तयार होणार आहे. तुम्ही केलेले जे ड्रीम मार्क सीट आहे ते अचीव्ह होणार आहे. आणि म्हणून भविष्यातल्या ज्या काही संधी आहेत, मग त्या मगाशी मी सांगितलं तसं सायन्समधल्या असतील, इंजिनिअरिंग मेडिकलमधले असतील, IIT-मधले असतील, कॉमर्समधले असतील, नॅशनल, इंटरनॅशनल, स्टेट लेवलचे असतील, कुठंही तुमच्या मेरिटला व्हॅल्यू असणार आहे. सो फॉर बिकमिंग अ मेरिटोरियस स्टुडंट, वी शुड plan the things very properly, we should do the things very properly, we should implement the things very properly. Ultimately result मिलेगा आपको. क्या मिलेगा? रिजल्ट मिलेगा. रिजल्ट एक दिन से नहीं मिलता, 2 दिन से नहीं मिलता, उसको रेगुलर बेसिस पे कॉन्स्टेंटली, कंटिन्यूसली काम करना पड़ता है, प्रैक्टिस करनी पड़ती है, डिवोशन देना पड़ता है. समझे कि नहीं समझे? सो ऑल दी स्टुडंट्स जे तुम्ही मला ऐकत आहात, त्या सगळ्या स्टेट बोर्ड किंवा CBSE बोर्डच्या विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की आत्तापासून डे फर्स्टपासून कुठंही हलगर्जीपणा करू नका, लिथर्जिक होऊ नका, इंथुजॅस्टिक राहणं. आणि हे सगळं करताना समाजामध्ये, आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये काय चाललं आहे, काय गोष्टी सुरू आहेत आपल्या अवतीभोवती, याचं सुद्धा सामाजिक भान ठेवलं पाहिजे. बरीचशी मुलं छोट्या छोट्या गोष्टीला आळस करतात. लवकर न उठणं, हाताची नखं न काढणं, हेअरकट न व्यवस्थित करणं, जेवण न व्यवस्थित करणं, ह्या आपल्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टी असतात. नीट लक्षात घ्या. तुम्हाला माहिती, तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये मोबाईल, लॅपटॉप ह्या सगळ्या गोष्टी वापरायच्या, त्याचा वापर करायचा आहे, यूज करायचा आहे. पण आज तुमचं टार्गेट ते आहे का? नाही. तुमचं आज टार्गेट आहे 10वीचा अभ्यास करणं, 11वीचा अभ्यास करणं, भविष्यात 12वीचा अभ्यास करणं, आणि आपण एका चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या शिक्षणासाठी जाण्यासाठी जे काही तिथे एंट्रन्स एक्झाम्स वगैरे असतील त्यासाठी 10वीचं पूर्ण वर्ष डिव्होट करणं. तुमच्याकडं ज्ञान आहे, तुमच्याकडं हुशारी आहे, तुमच्याकडं चांगले गुण आहेत,
तुम्हाला ह्या जगामध्ये किंमत आहे. तुमचं आयडेंटिफिकेशन बदलण्याची ही अपॉर्च्युनिटी आहे. 10वीपर्यंत तुमची ओळख असते, अमुक अमुक ह्या सरांचा विद्यार्थी, या मॅडमचा विद्यार्थिनी, किंवा अमुक अमुक पाटील सर, देशमुख सर, जाधव सर यांचा हा विद्यार्थी. पण 10वीला जेव्हा तुम्हाला 100पैकी 100% मार्क्स मिळतात, किंवा 11वी-12वी नंतर तुम्ही नीटमध्ये गव्हर्नमेंट मेडिकलला किंवा IITला लागता, तेव्हा तुम्ही तुमच्या नावाची ओळख आईवडिलांना देता. हा मुलगा तो IITला लागला, हा मुलगा त्यानं एवढे एवढे मार्क मिळवले, ही मुलगी ही मेडिकलला लागली, ही मुलगी CA झाली. याचं आयडेंटिफिकेशन कुटुंबाला, आईवडिलांना, शिक्षकांना, सगळ्यांना मिळतं आणि त्यात खरा आनंद असतो पालकांना. तुम्हाला खरा आनंद असतो. मित्र हो, सगळ्या गोष्टी चोरी होतील पण ज्ञान चोरलं जाणार नाही. आणि म्हणून तुम्ही चाटेमध्ये शिक्षण घेता, स्कूल असेल, क्लास असेल, जिथं कुठे शिकत आहात, आमच्याशिवाय तुम्ही इकडं दुसरीकडे शिकत असाल, मी पुन्हा आवाहन करेन, तुम्ही आणि तुमचे समजा खालच्या वर्गात शिकणारे 5वीपासून 1लीपासून जे काही बहीण भाऊ असतात त्यांनासुद्धा चाटेच्या शिक्षण प्रवाहात स्कूलच्या किंवा क्लासच्या आणा. कारण आम्ही नेहमी विद्यार्थ्यांना मेहनत घ्यायला शिकवतो, विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या पद्धती शिकवतो, अभ्यासातलं महत्त्व शिकवतो, विद्यार्थी पालकांमधला समन्वय देतो. आणि म्हणून चाटे क्लासेसला आत्ता 40-42 वर्षानंतर सुद्धा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला विद्यार्थी जॉईन असतो. मित्र हो, महाराष्ट्रातला आम्ही एकमेव असा ब्रँड आहोत की ज्याच्यामध्ये विद्यार्थी पालक मेहनत करायला शिकतात. असे कित्येक विद्यार्थी येऊन भेटतात आम्हाला, सर तुम्ही 10वीमध्ये 9वीमध्ये 11वी-12वीमध्ये या गोष्टी सांगितल्या, या गोष्टी करून घेतल्या, म्हणून आज आम्ही इथे आहोत. आणि मग तेव्हा आमचं ऊर अगदी आनंदानं भरून येतं. आमचा तो आनंद अवर्णनीय असतो. आणि म्हणून तुम्हाला ही संधी आहे, त्याच्यासाठी संकल्प करा. तुमच्या जीवनातल्या यशस्वी सगळ्या होण्याची जी तुमची स्वप्न आहेत ते भक्कम प्लॅटफॉर्म करण्याचा निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल. वर्षभर अभ्यास करताना आपण वेगवेगळ्या माध्यमातून ऑफलाईन, ऑनलाईन, प्रत्यक्ष भेटत राहणार आहोत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. तुम्ही चांगलं काम करा, परीक्षेचा पॅटर्न समजून घ्या, विषयनिहाय अभ्यासाची पद्धती सांगितली मी तुम्हाला, दररोजचा अभ्यास कसा करायचा, आठवड्याला काय करायचं, टेस्ट का द्यायच्या, वाचन लेखन मनन चिंतन का करायचं. आणि हे सगळं करताना पालकांनीसुद्धा आपल्या पाल्याकडे पहिल्यापासून त्या वेळेला कॉन्सन्ट्रेट करायचं, लक्ष द्यायचं, इन्व्हॉल्वमेंट द्यायची. आणि मुलांनी ह्या सगळ्या गोष्टी नम्रपणे आपल्या करिअरचा एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी, आयडेंटिफिकेशन तयार करण्यासाठी करायच्या. निश्चितपणे ते तुम्ही कराल अशा सगळ्यांकडनं अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी माझं तुमच्यासोबतचं बोलणं थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.